ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या प्रश्नावर विधानसभेत आमदार बच्चू कडू आक्रमक झाले। या मुद्द्यावर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा भर सभागृहात मिशी काढण्याचा इशारा त्यांनी दिला। त्यांच्या या विधानावर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी मिश्किल शैलीत प्रतिक्रिया देत आम्हाला बच्चू कडू यांच्या मिशीची काळजी आहे अशी टिप्पणी केली। त्यांच्या या वक्तव्यामुळे सभागृहात एकच हे पैसे जे देतो ना 84 कोटी रुपये, हे आपण फक्त टोनरशाही प्रशिक्षणासाठी देतोय। तुमचं चुकीची माहिती येऊ नये, नाहीतर मला हक्कभंग टाकावं लागेल। चुकीची माहिती आली नाही पाहिजे, रेकॉर्डवर घ्या। ह्या अशा पद्धतीच्या चुकीच्या माहिती मंत्री महोदयाने देऊ नये का सॉफ्टवेअरचे पैसे आपण कंपनी देतो, देतच नाही, मुच्छी उडून टाका। आता मी ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा विषय घेऊन येतोय। ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा आपण उत्तरात असं म्हटलं आहे, ग्रामविकास विभाग अधिसूचना 19 ऑगस्ट 2025 आपण 10% आपण ग्रामपंचायत कर्मचाऱ्यामधून 10% आपण क्लास 3-4 ची नियुक्ती करतो। बचवा 25 मिनिटं झाले, पण आता हे ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा विषय तुम्ही घ्या लवकर घ्या। हा, मी लवकर घेतो। आता तुम्ही सांगा, अनुकंपाच्या धर्तीवर याच्या नियुक्त्या केल्या पाहिजे। हा ग्रामपंचायतचा कर्मचारी त्याला 10%तून क्लास 4 क्लास 3 देणं गरजेचं आहे आणि आपण तो शासन निर्णय पण केलेला आहे। ते दरवर्षी नियुक्त्या करणं गरजेचं आहे। रिक्त झाले का त्याच्या नियुक्त्या झाल्या पाहिजे। त्या रिक्त जशा होते तशा नियुक्त्या आपण करणार काय, आणि 3 वर्षापासून बंद पडलेली जी प्रक्रिया आहे ते लगेच सुरू करावी, पहिला प्रश्न। दुसरा प्रश्न आहे का आपण यावलकर समिती 2015 नियुक्ती केली, 17 त्याचा अहवाल आला, 17 पासून अजूनपर्यंत आकृती बंद आपला अजूनही निश्चित केला नाही। तो किती दिवसात करणार, 10 दिवसात, 15 दिवसात, 1 महिन्यात, त्याची आम्हाला तारीखवार दिलं पाहिजे। तिसरी गोष्ट आहे का मुख्यमंत्री महोदयांनी हे मीटिंग मध्ये स्पष्ट सांगितलं होतं का तुम्ही वसुलीची अट ग्रामपंचायत कर्मचारी म्हणजे जो सफाई करतं, पाणी सोडतं, तिकडे दाखले पुरवतो, त्या बिचाऱ्या कर्मचाऱ्याला अट काय लावल्या यांनी लक्षात घ्या। बीडीओला अट नाही, ग्रामसेवकाला अट नाही, कर्मचाऱ्याला अट आहे। वसुली करावं लागेल 80%। उत्पन्न असेल तर तुम्हाला देऊ, वाह, बड़े शहर है तो डर जाते हो और छोटा आता है तो उजागर बन जाते हो, वाह। म्हणजे तुम्ही सांगा, त्या बीडीओचा काही संबंध येत नाही वसुली, त्या ग्रामसेवकाचा काही संबंध नाही, सरपंचाचा काही संबंध नाही, आणि कर्मचाऱ्याला वसुलीची अट, उत्पन्नाची अट, ती अट न ठेवता, कुठली अट न ठेवता त्याचं मानधन त्याला दिलं पाहिजे, त्याचा निर्णय घेतला पाहिजे। सन्माननीय सदस्य बच्चूभाऊंच्या मिशीची मला खूप काळजी आहे, त्यामुळे तशी वेळ येणार नाही। मी या ठिकाणी म्हणून म्हणलं, त्यामुळे तशी मिशीवर वेळ येऊन देणार नाही। तुमच्या मिशीचं संरक्षण करण्याची जबाबदारी आम्ही निश्चितपणे घेऊ। त्यामुळे या ठिकाणी सन्माननीय बच्चूभाऊंनी आता जो प्रश्न या ठिकाणी विचारला, बच्चूभाऊ, ग्रामविकास विभागाच्या विभाग अधिसूचना 19/8/2005 मधील तरतुदीनुसार 10% कोट्यातील ग्रामपंचायतीच्या भरतीच्या प्रक्रियेचा विषय आहे। आपण म्हणता हे खरं आहे की 3 वर्षापासून ती भरती झाली नाही, त्यामुळं ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनाही 10% कोटा मिळाला नाही, त्यामुळे त्यांची भरती झाली नाही। त्या संदर्भात भरतीच्या अधिसूचनेच्या तरतुदीच्या नुसार जिल्हा परिषदेच्या पदभरतीची जाहिरात जो विषय आहे तो लवकरच या संदर्भातल्या सूचना देण्यात येतील। ज्या ठिकाणी पदं रिक्त आहेत ती पदं भरण्यासंदर्भातली प्रक्रिया लवकरात लवकर चालू करण्याच्या सूचना या निमित्तानं देण्यात येतील। दुसरा प्रश्न आपण विचारला, आकृतीबंध निश्चितीचा विषय आहे। या विषयावर आता खूप मोठं संशोधन आपण सातत्यानं चालू आहे, परंतु मी आपल्याला या ठिकाणी सांगेन, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना मिनिमम वेजेसचा जो विषय आहे या संदर्भात शासनानं या ठिकाणी 22/6/2022 रोजी शासन निर्णयानुसार कर्मचारी यांना कामगार विभागाच्या दिनांक 10 ऑगस्ट 2020 रोजीच्या अधिसूचनेनुसार किमान वेतनाचा कायदा लागू केला आणि त्यानुसार कुशलसाठी किती द्यायचं आहे, अकुशलसाठी किती द्यायचं आहे, आकृतीबंधाचा विषय प्रक्रियेत आहे, त्याही संदर्भातल्या सूचना आपण देऊ। लगेच आपण सूचना देऊ आकृतीबंध निश्चित। लक्षवेधी नंबर क्रमांक दुसरा विषय आहे वसुलीचा अटीतला विषय, या संदर्भात मंत्री महोदय, या संदर्भात वसुलीचा अटीचा विषय आहे।
एक वसुलीची अट आपण या निमित्तानं काढलेली आहे, शासनानं वसुली अट उत्पन्नाची. आता त्याच नवीन त्याच्यामध्ये जो उत्पन्नाच्या अटीचा विषय आलेला आहे, या संदर्भात मी एक बच्चूभाऊ आपल्याला सांगेन. शेवटी एक आहे की ही संस्था जगली पाहिजे, वाचली पाहिजे, त्याचा उत्पन्नही मिळालं पाहिजे. म्हणून फक्त ग्रामपंचायत कर्मचाऱ्याची जबाबदारी नाही आहे. त्यामुळे अशा पद्धतीची जी उत्पन्नाची अट आहे ही आपण उत्पन्नाची अट आपण काढू. ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला पगार देण्यासंदर्भात उत्पन्नाची अट घालणार नाही, कारण शेवटी जबाबदारी सामुदायिक आहे. शेवटी ग्रामसेवक आहे, ग्रामपंचायत बॉडी आहे, या संदर्भात जी अट आपण आहे उत्पन्नाची अट आपण त्या संदर्भातल्या सूचना आपण देऊ. बच्चूभाऊ आपल्या मिसेसची काळजी घेऊ. हा, लक्षवेधी क्रमांक